मंडळी नमस्कार, मी कौशल्या. आज आपण बनवणार आहोत पालकचे मस्त कुरकुरीत भजी. पहिला पाऊस आणि आपल्या घरात काय बनणार आहे आज? पालकची भजी. चला तर करूयात मस्त पालकची भजी. देठ नाही घ्यायची आपण. मी आता घेतले इथं 2 वाट्या बेसन. बेसन जरा जास्तच लागतं भज्याला. थोडीशी हळद, त्यानंतर मी मीठ घेतलेलं 1 चमचाभर. मीठ कमीच लागतं कारण पालकला मीठ असतं ना, त्याच्यामुळे मीठ कमीच टाकायचं. आणि थोडं थोडं पाणी घालून पातळ असं आपण बॅटर बनवून घेऊयात. आपलं बॅटर तयार आहे. आता आपण पालक धुवून घेऊयात. देठ नाही घ्यायची, फक्त पानं घ्यायच्यात भज्यासाठी. धुवून आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. आता आपण कढईत तेल टाकूयात. तेल जरा जास्तच घ्यायचं भज्याला. कधी पण थोडंसं तेल टाकलं की वस्तू करपतात, व्यवस्थित नाही होत. आणि जाड कढई घ्यायची कधी पण तळायला. आता एक पानं घेऊन अशी बुडवून घ्यायची आणि तेलात हळूहळू सोडून द्यायची. तेल गरम झाल्यानंतरच टाकायचं, थंड तेलामध्ये नाही टाकायचं, कारण वस्तू चांगल्या होत नाहीत, विरघळतात वस्तू. पूर्ण तेल खराब होतं आणि वस्तू पण खराब दिसतात, मग तेल करपतं सगळं. आता मग तेल गरम झाल्यानंतरच टाकायचं. एका साईडनी 1 मिनिटभर आपण तळून घेऊयात. आता आपण दुसऱ्या साईडने 1 मिनिटभर, नंतर गॅस कमी केला तरी चालतो. सुरुवातीला थोडंसं हाय गॅसवरतीच बनवायचं. आणि वस्तू शिजत आली की, तळत आली की मग गॅस थोडासा कमी ठेवायचा. मग वस्तू छान कुरकुरीत होते. आता मस्त आपले कुरकुरीत भजी होत आलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. बघा किती सुंदर झालेले आहेत आणि कुरकुरीत भजी आपले तयार आहेत. पावसाळा आणि भजी, चहाबरोबर कुरकुरीत भजी आपले तयार. आता मी अजून टाकले ते मी अर्धीच गड्डी घेतली होती, कारण 1 गड्डी म्हणल्यावरती खूप होईल भजी, त्याच्यामुळे मी अर्धीच गड्डी घेतलेली. आता आपण मिरची तळून घेऊयात. मिरची तेलात टाकल्यानंतर फुटते, अंगावर उठतं तेल, त्यामुळं अशी मधून कापून घ्यायची आणि मग तळून घ्यायची. मिरची तळून घेऊयात. धुवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं पाणी होतं त्याच्यावरती. मीठ टाकूयात आपण. आता तळून झालेले आहेत. बघा कसे कुरकुरीत भजी झालेले आहेत आपले. आता आपण चटणी बनवूयात. पुदिना कोथिंबीरची चटणी. त्याच्यामध्ये मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. धुवून घेऊयात आपण आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊयात. पाणी नाही टाकलं तरी चालेल. जर पाणी लागलंच तर आपण थोडंसं पाणी टाकूयात. अगदी 1 खायचा चमचाभर आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळूयात. लिंबानी चटणी खूप छान होते आणि खायला पण खूप छान लागते. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात बारीक चटणी अशी एकदम.
थोडंसं पाण्याची गरज होते, थोडं पाणी टाकलं आणि वाटून घेतलेले आहे. झाली आपली चटणी तयार. बघा किती सुंदर कलर आलाय आणि लिंबाणी असा कलर छान जास्त वेळ असा हिरवागार दिसतो. हिरवी चटणी आणि भजी खायची मजाच काही वेगळी. आता बघा झालं आपली तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.